भेसळीमुळे कॅन्सरच्या प्रकरणांमध्ये, त्या रोगामध्ये 80% वाढ झाली. भेसळीमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही कधीच गांभीर्याने घेतलं नाही. ह्याच्यातला जो सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे याच्या लॅबॉरेटरीज, ज्याच्यात पकडल्यानंतर माल तपासणीसाठी पाठवला जातो, मॅनेज तिथेच केला जातो. लॅबॉरेटरीज अद्यावत नाहीत. अल्ट्रा मॉडर्न लॅबॉरेटरीजची सोयच नाही आपल्याकडे. तेच अधिकारी वर्षानुवर्ष त्याच डिपार्टमेंटमध्ये आहेत आणि तो मलिदा सगळा हजम केला जातो. पाकिटांचं कार्यालय एवढंच या डिपार्टमेंटला म्हणता येईल. आणि आता तुकाराम मुंडेंसारखा एक खणख्या ऑफिसर मिळाल्यानंतर ह्याच्यातली जी लॉबी आहे काम करणारी, आता गुटखा पालघरला उतरला तो मुंबईभर कसा फिरवायचा मी नाव घेऊन सांगेन सोमवारी कोण हा धंदा करतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुटखा कोण फिरवतो मी नाव घेऊन सांगेन सोमवारी. मी सगळं खोलणार आहे. आणि हे बरोबर सॅम्पल लॅबॉरेटरीत गेल्यानंतर फेल केले जातात. सॅम्पल फेल झाले की केस संपली. 8-15 दिवसात घेतले जातात आणि त्याच्यामध्ये बरोबर सेटलमेंट केली जाते. तिथे झिरवळ नावाचे गरीब नाही असं मी कोणाला गरीब नाही म्हणत, पण एक साधा सरळ माणूस तिथे येऊन बसलाय. त्याला किती परेशान केला जातोय. त्याच्यावर राजीनाम्यासाठी कसा गेले 6 महिने दबाव होता तो मला माहिती आहे. एक जबाबदार सदस्य म्हणून मी सांगू इच्छितो की झिरवळांना काही दिवसांपूर्वी जर हे झालं नसतं, म्हणजे हे सगळं राजकीय घडामोडी झाल्या नसत्या तर झिरवळांचा राजीनामा पडला असता. हे एवढं चालू असताना तुकाराम मुंडेंना आता उचलण्यासाठी हे ड्रग्ज माफिया, फार्मास्युटिकल माफिया हे 250 कोटी रुपये जमवत आहेत फक्त तुकाराम मुंडेंची विकेट काढायला. आणि माझं आज मी सरकारला सांगतो की तुकाराम मुंडेंच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण का पहिल्यांदा बाजारातनं सगळं गायब झालंय.